आम्ही सारे खवय्याचा हा क्षण अनुभवताना मला खरंच खूप आनंद वाटला. टीव्हीच्या पडद्यावर मी स्वतःला पाहत होते, पण खरं तर दिसत होता तो माझ्या स्वप्नांचा, मेहनतीचा आणि तुमच्या प्रेमाचा प्रवास. या प्रवासात मला प्रोत्साहन देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमुळे आज हा क्षण अनुभवता आला. प्रत्येक शुभेच्छा आणि प्रत्येक विश्वासाने मला पुढे चालत राहण्याची ताकद दिली. तुम्हाला कसा वाटला हा क्षण मला कमेंट करून सांगा. बदलांकडे आपण माहेर ते सासरच्या बदलांकडे येऊया. त्याआधी आपण लागणारं साहित्य काय ते बघूया. पदार्थाचं नाव मला परत सांगा. लोढवळ्या. चला, लोढवळ्यासाठी लागणारं साहित्य आपल्या समोर आहे. स्वाती मॅडम, आता आपल्याला साहित्य काय ते आम्हाला सांगा. फार छान. जवस कारळाची चटणी जी आपण करतो ती हे कारळ आहे ना? ते हे कारळ आहे. वा, मला खरं सांगू, कारळाची चटणी फार आवडते. हो. माझे कारळ भाजते अशी आणि त्याची बारीक भुकटी करते आणि त्याच्यामध्ये थोडंसं तिखट घालून ज्वारीच्या भाकरी बरोबर ते